नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय। माजी खासदार समीर भुजबळ यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जागतिक दिव्यांग दिन साजरा न करता काळा दिवस साजरा करून प्रशासनास देण्यात आले निवेदन। धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा। माझी वसुंधरा मोहिमेच्या निमित्ताने धुळे महानगरपालिकेच्या आवारात वृक्षपूजन व सायकल पूजनाचा कार्यक्रम संपन्न। आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्यावर दणदणीत विजय मिळविला। महाविकास आघाडीच्या उमेदवारास केवळ 98 मते मिळाल्यामुळे मोठी नामुष्की झाली। धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांचा दारुण पराभव केला। अमरीश पटेल यांना 332 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार यांना 100ही गाठता आली नाही। त्यांना केवळ 98 मते मिळाली। तब्बल 234 मतांच्या फरकाने अमरीश पटेल विजयी झाले। महाविकास आघाडीचा पराभव हा राज्याचे मंत्री आमदार के.सी. पाडवी, धुळ्याचे आमदार कुणाल पाटील, माजी आमदार अनिल गोटे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी व खानदेशातील वजनदार नेते एकनाथराव खडसे यांचा हा पराभव असल्याचे बोलले जात आहे। महाविकास आघाडीकडे 200 पेक्षा जास्त म्हणजेच भाजपपेक्षा जास्त मते आणि समविचारित सदस्यांची निर्णायक मते असून देखील अभिजित पाटील यांना अपमानकारक 98 मतांवर समाधान मानावे लागले। यावरून महाविकास आघाडीच्या सदस्यांनी देखील भाजपला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृहात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली। दोन्ही जिल्ह्यातील 10ही मतदान केंद्रांच्या मतपेट्या एकत्र आणून त्यानंतर सर्व पेट्या फोडण्यात आल्या। यात झालेल्या 434 मतदानांपैकी 430 मते वैध ठरली, 4 मते बाद झाली। यात अमरीश पटेल यांना 332 तर अभिजित पाटील यांना 98 मते मिळाली। त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी अमरीश पटेल यांच्या विजयाची घोषणा केली। त्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फटाके फोडून पेढे वाटप करीत जल्लोष साजरा केला। यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार काशीराम पावरा, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंबळकर, भूपेशभाई पटेल, माजी आमदार डी.एस. अहिरे, शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, भरत पाटील, कांदेलाल पाटील, पंकज कदम, देवेंद्र पाटील, अमोल पाटील, देवेंद्र राजपूत, नरेंद्र सिसोदिया, श्यामकांतीशी, माधवराव पाटील, भालेराव माळी, शिवाजी दहिते, कामराज निकम, प्राध्यापक अरविंद जाधव, राम बदाने, आशुतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे सगळे लोकांनी मला या विधान परिषदमध्ये तिकीट दिली, उमेदवार बनवलं आणि त्यानंतर सर्व नेतागण, दोघे खासदार, सगळे आमदार, सर्व दोघे डिस्ट्रिक्टचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, प्रेसिडेंट बरोबर राहणारे सर्व पदाधिकारी, सर्व मतदार या लोकांनी मला मनापासून मदत केली आणि त्यामुळे हे जे विजय आहे ते सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि मतदारांचे आहे असं मी मानतो आणि त्यांनी चांगले मताने निवडून दिले त्याबद्दल मी त्यांच्या प्रथम त्या सर्वांचा आभारी आहे। पुणे येथील ओबीसी आंदोलनामध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ धुळ्यात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चातर्फे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला। पुणे येथील ओबीसी आंदोलनामध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ धुळ्यात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चातर्फे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला। संपूर्ण राज्यामध्ये गुरुवारी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात पुणे येथे शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणाऱ्या ओबीसी आरक्षण मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ हे करीत असताना
त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना प्रशासनातर्फे अटक करण्यात आली। या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळ्यात ओबीसी आरक्षण मोर्चातर्फे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनात राजेश बागुल, गोपाल देवरे, गुलाब माई, महेंद्र शिरसाट, राजू चौधरी, आनंदा चौधरी, सतीश वाणी, आर.के. माई, विजय अहिरे, उमेश महाजन, सचिन हिरे, धीरज माई, सुमंत वाडिले आदींनी सहभाग नोंदवला। आज माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशान्वये संबंध महाराष्ट्रामध्ये तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। तशाच पद्धतीनं आज पुणे येथे सुद्धा या मोर्चाचं आयोजन केलेलं असताना ऐनवेळी त्या ठिकाणी पुण्याला शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असं मोर्चाचं आयोजन केलेलं असताना ऐनवेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी परवानगी नाकारली आणि माननीय खासदार साहेब यांना, माजी खासदार साहेब समीरभाऊ भुजबळ यांना अटक केली। या अटकेच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्वच ठिकाणी अतिशय शांतप्रिय पद्धतीने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करतो आणि आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी कोणा जातीच्या विरोधात नाही, कोणा संघटनेच्या विरोधात नाही, तर आमचं आरक्षण बचाव हा मोर्चाचं आयोजन आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेला आहे। आणि हा जो अटक केली या अटकेच्या निषेधार्थ या ठिकाणी धुळे महामार्गावर त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आणि ह्या अटकेचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। प्रहार जनशक्ती पक्ष धुळेतर्फे दिव्यांगांच्या न्याय हक्काकडे दुर्लक्ष करणाऱ्या निष्क्रिय कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराविरोधात जागतिक दिव्यांग दिवस साजरा न करता काळा दिवस साजरा करून प्रशासनास निवेदन देण्यात आले। दिव्यांगांच्या न्याय हक्काकडे दुर्लक्ष करणारे निष्क्रिय कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच दिव्यांगांना त्यांच्या योजनेचा लाभ न देणाऱ्या ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराविरोधात जागतिक दिव्यांग दिन साजरा न करता काळा दिवस साजरा करून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे प्रशासनास निवेदन देण्यात आले। तसेच जिल्हा परिषदेच्या आवारात बॅनर, पोस्टर, फलकांद्वारे शासनाचे लक्ष वेधून निषेध करण्यात आला। निवेदनात म्हटले आहे की दिव्यांगांच्या कल्याणाकरिता शासनाकडून अनेक योजना मंजूर केल्या आहेत, तसे शासन निर्णय देखील काढले आहेत, परंतु या शासन निर्णयाची अंमलबजावणी शासकीय कर्मचारी नियमाप्रमाणे करीत नाहीत। त्यामुळे दिव्यांगांना विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे। प्रशासनास अनेक वेळा निवेदन देऊन मोर्चे काढूनही प्रशासन दिव्यांगांच्या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहे। प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हे तोंडी आश्वासन देतात, आंदोलन तीव्र होत असेल तर तेव्हा लेखी स्वरूपात आश्वासन देतात व वेळ मारून नेतात, प्रत्यक्ष कृती काहीच करीत नाही। ग्रामसेवक दिव्यांगांच्या कल्याणासाठी अपमानास्पद वागणूक देतात। गटविकास अधिकारी हे अशा ग्रामसेवकांवर नियंत्रण ठेवत नाही, म्हणून सन 2011-20 पर्यंत दिव्यांगांना ग्रामपंचायतमधील देण्यात येणारा मागील 3% तसेच चालू वर्षाचा 5% निधी अंतर्गत 200 चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी। प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत दिव्यांगांना घरकुलाचा लाभ मिळावा। प्रत्येक ग्रामपंचायतीने दिव्यांगांचे नोंदणी रजिस्टर ठेवावे। व्यवसायाकरिता ग्रामपंचायत अंतर्गत 200 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यावी। जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगांसाठी कायमस्वरूपी व्हीलचेअर उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी ॲडव्होकेट वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड, दिलीप दगडे, संजय विभांडिक, धौलू लगडे, संजय कांकरिया, प्रल्हाद पाटील, सरला सूर्यवंशी, शीतल चव्हाण, देवा सोनार, भटू पाटील, सुखलाल पाटील, अनु मालचे, सतीश मिस्त्री, प्रकाश कोळी, दिनेश माळी आदी उपस्थित होते। आज जागतिक अपंग दिवस आहे। माननीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगांसाठी अनेक शासन निर्णय मंजूर करून घेतले की ज्यामुळे दिव्यांगांच्या त्या कल्याणकारी योजना आहेत। त्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिले की जे ग्रामसेवक आहेत ते दिव्यांगांकडे लक्ष देत नाही, दिव्यांगांना उडाउडीचे उत्तर देतात आणि शासन निर्णयानुसार दिव्यांगांना त्यांच्या योजनेचा लाभ देत नाही। यामुळे आम्ही शासनाकडे, प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली। आता प्रशासनाला निवेदन देऊन प्रशासनाकडे त्याच्याकडे लक्ष देत नाही, अशा निष्क्रिय ग्रामसेवकांना पाठीशी घालतात। त्यामुळे आम्ही हा जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबर काळा दिवस म्हणून साजरा करतोय। याला कारण म्हणजे प्रशासनाने दिव्यांगांकडे दिलेले दुर्लक्ष। आता जर दिव्यांगांच्या मागण्या प्रशासनाने पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही 1 जानेवारी 2021 रोजी सामूहिक आत्मदहन करणार आहोत। धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे गेल्या 6 दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले।
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विरोध करीत गेल्या 6 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठिंबा दिला आहे। यास्तव गुरुवारी धुळे तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे पंजाब हरियाणाचे शेतकरी हे देशभरातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत आहेत, तर सरकार बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे। शेतकऱ्यांसोबत चर्चा न करता केंद्राने 3 कायदे मंजूर केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे। म्हणूनच ते न्यायासाठी आंदोलन करीत असल्याने काँग्रेस हे शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे नमूद करण्यात आले आहे। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, तालुकाध्यक्ष भगवान पाटील, मनपा विरोधी पक्षनेते साबीर शेख, गायत्री जयस्वाल, भानुभाई शिरसाट, गणेश गर्दे, आलोक रघुवंशी, अशोक सोडके, रावसाहेब पाटील, बाजीराव पाटील, मुझफ्फर हुसेन, संदीप पाटील, कीर्तिमंत कौठळकर, अफसर पठाण, जावेद शाह, हरिभाऊ चौधरी, वसीम बारी, सोमनाथ पाटील, गोपीचंद सूर्यवंशी, प्रवीण माळी, सुदाम देवरे, विवेक जाधव, प्रमोद पाटील, हरी पाटील आदी उपस्थित होते। आज या धुळे शहरामध्ये माजी मंत्री व अक्कलपाडा धरणाचे शिल्पकार आदरणीय दाजीसाहेब रोहिदासजी पाटील व धुळे ग्रामीणचे आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आज आपण सगळे बघत आहोत की देशामध्ये जे शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने पारित केलेले आहे त्या विरोधात आमचा शेतकरी बांधव पुऱ्या काबाड कष्टाने त्या आंदोलनात इथे सामोर जात होता, पण वारंवार त्यांना दगड मारून असे खड्डे करून रस्त्यामध्ये पाणी मारून त्या शेतकऱ्यांसोबत अन्याय केला जात आहे। आणि त्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून संपूर्ण धुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा देण्याकरिता आज धुळे जिल्ह्यामध्ये या धुळे शहरात आंदोलन पुकारलेलं आहे। खरं तर आपण बघत आहेत की कॅनडाचे प्रधानमंत्री हे स्वतः बोलत आहेत की आज आपल्या भारत देशामध्ये शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय, तर मोदी सरकार कधी आपले डोळे उघडेल आणि या शेतकऱ्यांना न्याय देईल। ज्या उद्देशाने सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर संपूर्ण देशामध्ये एक आग पेटलेली आहे आणि या आगीचं रूपांतर एक ज्वलंत उदाहरणामध्ये होतंय, तर नक्कीच आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटेल या उद्देशाने आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। अशीच आमची ही मागणी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने करतोय। एवढंच बोलून थांबतो। राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा मोहिमेच्या निमित्ताने धुळे महानगरपालिकेच्या आवारात वृक्षारोपण व सायकल पूजनाचा कार्यक्रम स्थायी समिती सभापतींच्या हस्ते संपन्न झाला। माझी वसुंधरा मोहिमेच्या निमित्ताने राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे औचित्य साधून धुळे महानगरपालिकेच्या आवारात वृक्षपूजन व सायकल पूजनाचा कार्यक्रम स्थायी समिती सभापती सुनील बैसाणी यांच्या हस्ते संपन्न झाला। या अभियानाच्या व्यापक जनजागृतीसाठी 8 डिसेंबर मंगळवारपासून प्रदूषण टाळा, इंधन वाचवा, सशक्त व्हा ही मोहीम राबवण्यात येत असून दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सायकलचा वापर करणार असून त्याची सुरुवात दिनांक 8 डिसेंबरपासून करण्यात येणार आहे। वृक्षपूजन व सायकल पूजनाच्या निमित्ताने तमाम धुळेकर नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश जाण्यास मदत होणार असून सर्व नागरिकांनी त्या दृष्टीने या मोहिमेला गती देण्यासाठी सक्रिय होण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश विरी, उपायुक्त शांताराम गोसावी, सहाय्यक आयुक्त विनायक कोते, प्रवीण अग्रवाल, राकेश गुलेवार, नगर सचिव मनोज वाघ, प्रभारी लेखाधिकारी BS रणाळकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र वसावे, गजानन चौधरी, अनिल जावळेकर, अनिल साळुंखे, मनीष चंदात्रे, चंद्रशेखर बनछोडे, जुनैद अन्सारी, श्रीनाथ देशपांडे आदी उपस्थित होते। जागतिक प्रदूषण दिवस आणि त्याचं औचित्य साधून धुळे महानगरपालिकेच्या वतीने जागतिक प्रदूषण दिवसाच्या निमित्ताने आज धुळे महानगरपालिकेच्या आवारातील असलेला जे वृक्ष होते आज त्याचं पूजन केलं आणि पूजन करून एक आमचा धुळे शहर नागरिकांना एक संदेश आहे की आज जागतिक प्रदूषण दिनाच्या निमित्ताने आपण धुळे शहरातील जी प्रदूषण व्यवस्था वाढलेली आहे त्याला आळा घालण्यासाठी झाडे लावायची आहेत, त्याच्याने आपल्याला ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळेल आणि ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये त्रस्त असतो आपल्या शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीमध्ये त्याच्या अनुषंगाने आपण जर सायकलीचा जर वापर केला आणि त्याच्या अनुषंगाने जे शहरामध्ये प्रदूषण गाडींच्या धुराळ्याने जे प्रदूषण होतं त्याला एक आळा बसेल आणि दर मंगळवारी धुळे महानगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवक यांना आवाहन करण्यात आलं की आपण दर मंगळवारी
सर्वांनी सायकलचा वापर करावा, जेणेकरून धुळे शहरात प्रदूषणाची वाढ होणार नाही आणि जे महानगरातील आणि शहरवासियांतून पर्यावरणामध्ये जी बिघाड झाली आहे ती पर्यावरणाची बिघाड सुधारण्यासाठी प्रदूषणमुक्त धुळे शहर आपण येणाऱ्या काळात करूया, अशा पद्धतीचं आम्ही आव्हान या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाप्रसंगी धुळे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरी साहेब उपस्थित होते, उपायुक्त गोसावी साहेब होते आणि धुळे महानगरपालिकेतील आमच्या सोबत काम करणारे प्रवीण अग्रवाल, राकेश कुलेवार, धुळे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि सचिव मनोज वाघ आणि साळुंके हे सर्व उपस्थित होते। या अनुषंगाने आम्ही सर्वांना आव्हान करतो धुळेकर नागरिकांनी की जास्तीत जास्त सायकलीचा वापर करावा, जास्तीत जास्त झाडांचं लागवड करून धुळे शहरातील जे असलेलं प्रदूषण आहे त्याला दूर करूया। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळाले पाहिजे। राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये समाजातील मागास वर्गाला न्याय देण्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्या राज्यात सर्वप्रथम आरक्षण लागू केले। आपण विचार करा की 116 वर्षांपूर्वी अशी कल्पना करणे आणि ती लागू करणे किती धाडसाचे काम असेल। सामाजिक परिस्थिती त्यावेळी आजपेक्षा भयान होती। या घटनेतून एवढा जबरदस्त संदेश देशात पसरला की स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची संकल्पना भारतीय संविधानात समाविष्ट केली। शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षण दिले त्यावेळी त्यांनी केवळ मराठ्यांचा विचार केला नाही तर सर्व मागासलेल्या जातींचा, जमातींचा विचार केला। आरक्षण देण्यामागची त्यांची भूमिका प्रामुख्याने शिक्षण मिळाल्यानंतर सर्वांना नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी ही होती। म्हणून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी जगन ताकटे, विक्रम काळे, रमेश मराठे, बाजीराव खैरनार, अमोल साळुंके, पवन शिंदे, विकास मराठे, आशिष देशमुख, अक्षय पाटील, राजेंद्र मराठे, सुरेश सूर्यवंशी, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते। आम्ही धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात आलो आहे। निवेदनात असे म्हटले आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून त्यांचा कोटा वाढवण्यासाठी आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळाले पाहिजे। ओबीसीची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला त्यात समाविष्ट करून आम्हाला ओबीसीचेच दाखले मिळाले पाहिजे। शैक्षणिक आणि नोकरीमध्ये ओबीसीचाच दर्जा आम्हालाही मिळाला पाहिजे ही मागणीची निवेदन घेऊन आम्ही आज धुळे जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे। तरी आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हे ओबीसीमधूनच मिळाले पाहिजे असे आम्ही आज निवेदनाद्वारे कळवतो। मराठा समाजाच्या वतीने आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळेल अशी आम्ही आशा करतो। पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी। धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय। माजी खासदार समीर भुजबळ यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जागतिक दिव्यांग दिन साजरा न करता काळा दिवस साजरा करून प्रशासनास देण्यात आले निवेदन। धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा। माझी वसुंधरा मोहिमेच्या निमित्ताने धुळे महानगरपालिकेच्या आवारात वृक्षपूजन व सायकल पूजनाचा कार्यक्रम संपन्न। आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।